नमस्कार. आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण श्री परमपूज्य परिवाजरिकाचार्य श्री वासुदेवानंद टेंबे स्वामींचं चरित्राचं वाचन करणार आहोत. लेखक श्री द सा मांजरेकर व डॉक्टर केशव जोशी. आज आपण नम्र भावनेने या पोथीचं पवित्र पठण सादर करत आहोत. ही दैवी वचने आपल्या मनात शांती, स्पष्टता आणि भक्तिभाव जागवत ही महाराजांच्या चरणी विनंती. चला सुरू करूया. श्री थोरले स्वामी महाराज. अध्याय पहिला. पूर्वज. टेंब्यांचे घराणे मूळचे माणगावचे नव्हे. सावंतवाडीच्या सीमेवर एका लहानशा खेड्यात हरिभट टेंब्यांचे पूर्वज राहत. टेंब्यावर घर करून राहणारे म्हणून टेंबे असं त्यांचं उपनाव पडलेलं. टेंब्यांची वृत्ती भिक्षुकीची होती. त्या लहानशा गावात भिक्षुकी नीट चालेना म्हणून हरिभट प्रथम माणगाव पंचक्रोशीत व्यवसाय शोधण्यासाठी आले. हरिभट उत्तम वैदिक होते आणि याज्ञिकी सुद्धा. अंगी समाधानी वृत्ती पूर्णपणे बांधलेली असल्यामुळे यजमानाकडून मिळालेल्या दक्षिणेवर ते नेहमीच संतुष्ट असत. मिळालेल्या दक्षिणेकडे नजर न ठेवता अंगीकारलेले कार्य यथाशास्त्र करावे याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असे. यामुळे माणगाव व आजूबाजूच्या पंचक्रोशीत पुरोहित म्हणून ते लोकप्रिय झाले होते. लग्नसराईच्या दिवसामध्ये त्यांना भरपूर मिळकत होत असे. या दिवसामध्ये हरिभट आपल्या गावी येऊन जात असत. या वेळेपर्यंत त्यांचे कुटुंब म्हणजे पत्नी, मुलगा गणेश व कन्या काशी एवढेच. दिवाळी ते वैशाख या दिवसामध्ये केलेल्या भिक्षुकीच्या मिळकतीवरच त्यांचा वर्षाचा उदरनिर्वाह चाले. पावसाळ्यात नदी नाले फुगल्यावर आपले गाव सोडून दूरवर जाणे त्यांना नेहमीच जमत नसे. अशाच एका मुंजीच्या सोहळ्याच्या वेळी एका सधन यजमानाच्या घरी हरिभट टेंबे व सीतारामपंत कोंडकर यांची गाठ पडली आणि ओळख झाली. स्वभावाला स्वभाव जुळला व हरिभटांचे सीतारामपंतांच्या घरी येणं जाणं होऊ लागलं. सीतारामपंत कोंडकर हे माणगावचे वतनदार होते. त्यांच्या मालकीची काही स्थावर मिळकत होती. कोंडकर सात्विक वृत्तीचे होते. ते विदुर असून त्यांना येसुबाई नावाची एक कन्या होती. मात्र पुत्रसुख नव्हते. त्यामुळे त्यांची वृत्ती विरक्त बनली होती. सात्विक वृत्तीच्या हरिभटांशी त्यांचे चांगलेच सूत जमले. त्यांना आपले हृदय उघडे करायला कोणीतरी समानशील व्यक्ती पाहिजेच होती. यानंतर हरिभट माणगावमध्ये असताना कोंडकरांच्या घरी त्यांचा बराच वेळ जाऊ लागला. हरिभट कोंडकरांपेक्षा वयानं मोठे होते. कोंडकर जमीनदार असूनही हरिभटांना आदराने वागवीत. प्रेमळ स्वभावाच्या हरिभटांचा सहवास आपणाला अधिकाधिक लाभ व्हावा असे त्यांना नेहमी वाटू लागले. म्हणून त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन हरिभट सराईचे दिवस संपेपर्यंत कोंडकरांच्याच घरी राहत. अशीच काही वर्षे गेली. एक दिवस सीतारामपंत कोंडकर हरिभटांना म्हणाले, अशा तऱ्हेने ये जा करीत राहण्याऐवजी माणगावलाच का बिराड करीत नाही तुम्ही? तेथील लोक तुम्हाला माणगावचे रहिवासी समजतात. माझ्या घराचा बराचसा भाग रिकामा आहे. कायमस्वरूपीची सोय होईपर्यंत येथेच बिराड करा. माझा विदुराचा संसार तुम्ही पाहतच आहात. मी आणखी माझी मुलगी येसू असे दोघेच घरात आहोत. भातुकली खेळावयाच्या वयात तिच्यावर संसार चालवण्याची जबाबदारी येऊन पडली. ती आईविना वाढलेली पोर आहे. तिच्या जीवनातील वृक्षपणा तुमच्या कुटुंबियाच्या संगतीमध्ये कमी होईल असं वाटतं. तुमच्या कुटुंबामध्ये ती आनंदाने एकरूप होऊन जाईल. हरिभटांना ही गोष्ट पटली आणि रुचलीही. आपला गोगलगाईचा संसार पाठीवर घेऊन पत्नी व मुलासह एका शुभमुहूर्तावर त्यांनी माणगावसाठी आपलं वडलोपार्जित घर कायमचं सोडलं. अशा तऱ्हेने अध्यात्मशास्त्रातील एका महान पर्वाची मुहूर्तमेढ रवली गेली. लौकिकदृष्ट्या आश्रित आणि आश्रयदाते असे या दोघांचे संबंध होते. हरिभट माणगावला कायमचे रहिवासी म्हणून आल्यावर दोन्ही कुटुंबांचा स्नेह दिवसेंदिवस वाढतच गेला. हरिभट काही दिवस भाटवाडीमध्ये कोंडकरांच्या घरीच आपला संसार मांडून होते. योग्य संधी प्राप्त होताच देऊळवाडीमध्ये यक्षिणीच्या देवाला लागून डाव्या अंगाला जमिनीचा एक लहानसा तुकडा खरेदी करून तेथे हरिभटांनी आपले घर उभे केले व आपला संसार कायमस्वरूपाचा थाटला. याच परमपवित्र वास्तूमध्ये परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांचा जन्म झाला. चिखलाच्या ओबडदोबड भिंती असलेली व माडाच्या झाडांनी शाकारलेली ती झोपडी तत्कालीन सर्वसामान्य लोकांच्या घराचा एक नमुना होता. त्या काळची सर्व घरे साधारण एकाच नमुन्याची असत. दक्षिणोत्तर 2 बाजूंना पडव्या, समोर ओटा, पाठीमागे स्वयंपाकघर, मध्ये चौक व देवघर. पुष्कळ ठिकाणी गुरांचा गोटा घरालगतच असे. घराच्या पाठीमागच्या भिंतीला आणि क्वचित दक्षिणोत्तर भिंतींना झरोका वजा एक खिडकी असे. तांबडी माती आणि चिकण मातीच्या मिश्रणाने बनवलेल्या भिंतींना वर्षातून एक वेळ गेरूचा गिलावा काढण्यात येत असे. घर माडाच्या वळलेल्या झाडाने शाकारलेले असे. सुखवस्तू कुटुंबियांची घरे झापाऐवजी भट्टीमध्ये भाजलेल्या तांबड्या मातीची
नळ्यांनी शाकारलेली असत. नळ्यांनी शाकारलेल्या घरांचे निळे पावसाळ्यापूर्वी परतून घ्यावे लागत. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या दत्त मंदिरालागत डाव्या बाजूला त्यावेळी बांधलेली धर्मशाळा काल परवापर्यंत अस्तित्वात होती. या धर्मशाळेच्या भिंती चिखलाच्या होत्या व छपरावर मातीचे नळे होते. अर्थात श्री स्वामी महाराजांच्या वेळेची बांधलेली ही धर्मशाळा होती असे नक्की सांगता नाही येणार, पण त्या काळच्या घराचा एक नमुना म्हणून त्या वस्तूंचा निर्देश करता येईल. हरिभटांच्या सौभाग्यवती भल्या पहाटे उठून भोपाळ्या म्हणत दारासमोर सडा समार्जन करीत अंगणाच्या चारही बाजूंना आणि कोपऱ्यावर तुळशीभोवती रांगोळी काढीत. ज्या पवित्र वास्तूमध्ये परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांचा जन्म झाला ती वास्तू आज अस्तित्वात नाही. त्या वास्तूच्या पायावर आता स्वामी भक्त राणी इंदिराबाई होळकर यांनी टुमदार एक मजली चिरेबंदी घर बांधलेलं आहे. हे घर सुद्धा मूळ वास्तूप्रमाणे पश्चिमाभिमुख आहे. तळमधल्या 2 खोल्या व सज्जा आहे. खोल्यांना नवीन पद्धतीचे दरवाजे व रुंद खिडक्या आहेत. श्री स्वामी महाराजांच्या दत्त मंदिराचे पुजारी व विश्वस्त श्री नारायण भट उकिडवे यांनी ही नवीन वास्तू बांधून पूर्ण झाल्यावर तेथे राहण्याची विनंती करण्यात आली होती. श्री नारायण भट उकिडवे यांना श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्याचे भाग्य लाभले होते. श्री महाराजांच्याबद्दल वाटणाऱ्या अत्यंतिक आदरापोटी किंवा संन्याशाच्या घरामध्ये संसारी माणसाने वास्तव्य करणे योग्य नव्हे असे वाटल्यावरून ही असेल कदाचित श्री नारायण भटजींनी या घरामध्ये राहणे पसंत केले नाही. असो, आज या वास्तूमध्ये कोणीही राहत नाही. तळमजल्यावरील उजवीकडच्या खोलीला भिंतीला लागून 3 फूट उंचीचा चौथरा बांधून त्यावर श्री स्वामी महाराजांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. सीतारामपंत विधुर होते, पण त्यांचे वय तसे फारसे नव्हते झालेले. संसाराबद्दल त्यांना अद्याप ओढ होती. आपल्या मालमत्तेला वारस असावा अशी इच्छा त्यांच्या हृदयात कुठेतरी खोल दडून होती. कोणकरांपेक्षा 10 पावसाळे अधिक काढलेल्या हरिभटांच्या लक्षात ही गोष्ट यायला वेळ नाही लागला. एक दिवस अशा दोघांच्या शिळोपाच्या गोष्टी चालल्या असताना हरिभटांनी विषय काढला. सीतारामपंत, एक गोष्ट विचारू का? हो, न संकोच बोला. आपल्या संसाराचा हा एवढा व्याप पडला आहे. कन्या हे परक्यात धन. येसू आपला संसार किती दिवस सांभाळणार? आपल्या या उतार वयात या संसाराकडे लक्ष द्यावायला कोणीतरी आपलं माणूस पाहिजे असं मला वाटतं. हरिभटांनी सीतारामपंतांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं. सीतारामपंतांची मुद्रा थोडीशी गोंधळलेली दिसली, पण त्यांच्या नजरेमध्ये औत्सुक्य भरलेले होते. ती संध्याकाळची शांत वेळ होती. यक्षिणीच्या देवळासमोरील पिंपळाच्या पानांची मंद नाजूक सळसळ होत होती. कोणी ते देवीच्या देवळातील घंटा वाजवली. तो आवाज दूरवर पसरत मंद मंद होत हवेत विरून गेला होता. आजचं वाचन आपण इथंच थांबूया. आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.